36 जिल्हे 36 बातम्या। न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। कन्नड तालुक्यातील लोहगाव फाटा येथे असणाऱ्या मारुती मंदिराच्या विकासासाठी उद्योजक तथा समाजसेवक मनोज पुष्पाताई केशवराव पवार आणि सौ उर्मिलाताई मनोज पवार यांनी भेट देत मंदिराच्या विकास कामासाठी 51,000 रुपये भेट दिली। कन्नड तालुक्यातील लोहगाव फाटा येथे असलेले मारुतीचे मंदिर, या मंदिरासाठी 8 दिवसांपूर्वी शब्द दिला, तो शब्द त्यांनी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण केला। मनोज भाऊ हे समाजसेवक तथा उद्योजक म्हणून कन्नड तालुक्यामध्ये त्यांची ओळख आहे। ते नेहमी अन्नदान, मंदिराच्या कामासाठी आणि वृद्धाश्रम अशा बऱ्याच कामांमध्ये त्यांचा मोठा खारीचा वाटा असतो। तसेच त्यांनी आज गुरुपौर्णिमा निमित्त भैरवनाथ महाराज मंदिर येथे भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। ते भैरवनाथ मंदिर येथे आले असता त्यांनी वृद्धाश्रम बघितला आणि तेथील वृद्धांशी चर्चा केली। ते बघितल्यानंतर त्यांच्या मनात आलं की आपण इथेही काहीतरी फूल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांनी 5,000 रुपयांची मदत केली आणि रामगिरी महाराज यांना सांगितलं की मी अजून काही माझ्या वतीने करता येईल तेवढं करेल आणि भंडाऱ्याच्या जेवणाचा आस्वाद घेतला। यावेळी रामगिरी महाराज यांनी समाजसेवक आणि उद्योजक मनोज भाऊ आणि सौ उर्मिलाताई मनोज पवार यांचा सत्कार केलाय आणि त्यांच्या सोबत असलेले त्यांचे मित्रमंडळी यांचाही त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला होता। यावेळी भंडाऱ्यासाठी आलेले पंचक्रोशीतील लोहगाव, वडोद, टाकळी, अंतूर या ठिकाणचे ग्रामस्थ उपस्थित होते। महाकालेश्वर वृद्धाश्रम या ठिकाणी रामगिरी महाराज वृद्धाश्रम या ठिकाणी चालवत आहेत। जवळजवळ 6 ते 7 वृद्ध व त्याच्यातही एक अपंग आहे आणि अशा अंध अपंग असा वृद्धाश्रम चालवतात ते या ठिकाणी आहेत आणि हे चालवण्यासाठी त्यांना काही शासकीय योगदान नाही। आमच्यासारखे सामाजिक लोकांकडून, उद्योजक लोकांकडून, या तुमच्यासारखे सामान्य जे काही आपले लोक असतील यांच्या योगदानातून ते या ठिकाणी फार मोठं काम महाराजांनी हातामध्ये घेतलेलं आहे। या ठिकाणी मी नक्कीच याच्या 8-10 दिवसापूर्वी आलो होतो आणि महाराजांनी मला सांगितलं होतं की आमच्या आश्रमाला भेट द्या, पण त्या दिवशी मला खरोखर त्या दिवशी खूप गडबड होती आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर ज्यावेळेस वाटलं की महाराजांचं एवढं मोठं कार्य आहे पण त्याला तुटपुंजी का होत नाही, मी आज 5,000 रुपयाची मदत केली। पण निश्चितच यांना आम्हाला सांगितलं की भाऊ या मंदिराच्या रोज आजूबाजूने लोक या रोडवरून येता जातात, पाण्या पावसाचं या ठिकाणी लोक सहारा म्हणून थांबतात, या ठिकाणी भजनं घेतल्या जातात, या ठिकाणी कीर्तने कधी कधी घेतल्या जातात आणि भाविकांना थांबण्यासाठी या ठिकाणी शेअरची काहीतरी थोडी व्यवस्था असावी। म्हणून माझं ठरल्याप्रमाणे मी करीत असलेल्या व्यवसायातून जे काही 10% मी धार्मिक कार्यासाठी हिस्सा खर्च करतो, त्यातील थोडासा हिस्सा या ठिकाणी मी 51,000 रुपये या मंदिरासाठी जी बोललो होतो तिची पूर्तता करण्यासाठी आज गुरुपौर्णिमेचं मुहूर्त चांगला असल्यामुळे पुन्हा या लोहगाव या ठिकाणी या पवित्र स्थानी मी या ठिकाणी आलो आणि आज ती रक्कम या ठिकाणी सुपूर्द केली। आणि तुम्हाला न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्यम गवळी, कन्नड।